मामाजी बाहेर या बरं. स्वाती बेटा काय झालं? मी इले ठेवत नाही, मी इले वागवत नाही. काय झालं जवळ बा? तुमची पोरगी म्हणते बा अलग राहायचं आहे, तो माय बापाला वेगळं ठेवी. हे बरोबर आहे त्याचं बोलणं. मग आई बाबांनी मला जन्म दिला, मी अलग कसा राहू? आणि हे शहाणी म्हणते आपण अलग राहू. लहानपणापासून मला पोसून राहिले आणि हे म्हणते अलग राहू. हे शिकवता का तुम्ही? मला हे जमणार नाही. तुमची पोरगी तुमच्या घरी ठेवा, मी इले ठेवत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या. जवळ बा मग ऐकतच आहे. थांबत बिमत नाही मी, सबाडत बसा तुम्ही. असं असते का जवळ बा? काय हो साथे, तू अशी बोलली का? चुकलेशील जवळ बा काही तिचे त्यानं. रोज रोज चुकते का तिचं? मला काही ऐकायचं नाही आहे, जातो मी. या पोरीला अक्कल नाही वाटते काही? कसं बोलायचं हिला समजत नाही. काय हो साथे, तू डोकं भानावर आहे की नाही? काय झालं सांग मला बेटा. तू सासू सासरे मायबापासारखे असतात बेटा, तुला समजून घ्यायला पाहिजे बेटा त्याला. काय झालं मला सांगतो सही. काही नाही झालं बाबा, मला एकटीलाच घरातले कामं करावं लागतात, म्हणून मी त्यांना म्हटलं आपण वेगळे राहू. अरे वेगळं राहू म्हणजे? अरे शेवटी ते जवळ बुवाचे आई बाबाच आहे. थोडा विचार कर बेटा. एक तोंडात द्या वाटते सपकन. मी सांगतो ना समजून. लहान आहे का ती? मोठी झाली ती आता. काही दिवसानं आपल्या स्वप्नीलचं लग्न होईल, त्याला पण बायको येईल. त्याच्या बायकोनं मग आम्हाला घराबाहेर काढलं तर कसं होईल मग? असं नसते बाळा. बाबा कुणी माया ऐकून तर घ्या. ते इथे येऊन बडबड करून गेले, त्याचं तुम्हाला दिसलं. मला काय त्रास होत त्या घरात तुम्हाला माहित आहे का? काय त्रास होते सांग बरं बेटा. सासूबाई एका जागेवर बसून मावर राणीसारखा रुबाब दाखवत राहतात. मला नाही जमत ते, मला सहन पण होत नाही ते. राणीसारखा रुबाब दाखवतात म्हणजे? त्यांचं वय पाय बेटा, त्यांचं शरीर पाय बेटा. काय आहे ते? शुगर बीपी ह्या सगळे त्रास आहे त्यांना. आहे पण स्वतःचं काम स्वतः तर करू शकतात ना. एक तर उशिरा आंघोळ करतात, आपले कपडे धुत नाही, पाणी आण हे आण, दिवसभर मला कामं सांगत राहतात. त्या घरची सून आहे तू, तुला करावंच लागेल. हे तुझं कर्तव्य आहे बेटा, तू सून आहे त्या घरची. तुझ्याकडून अपेक्षा नाही करतील तर कोणाकडून करतील? आमच्या घरी सून आली तर आम्ही अपेक्षा करू ना, गिलासवर पाणी पाजलं पाहिजे आम्हाला तिनं. अरे साठी शेवटी सासू सासऱ्यांना सुनेकडूनच अपेक्षा राहते. कसं करू बाबा मी? काय करू म्हणजे? सासू सासऱ्यांना आई बाबाचा दर्जा दिला पाहिजे. आपल्याला सुद्धा त्यांच्यामध्ये आई वडीलच दिसतात. आयुष्यभर तुला त्यांची सेवा करायची आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुमचा जोडीचा संसार राजा राणी सारखा होणार. तुझा स्वभाव असाच राहिला तर तुला सुख शांती कधी लाभणार नाही बेटा. स्वाती ही माझ्या अनुभवाची बोल आहे. अरे स्वाती, त्या आईनं जीवनभर सांभाळ केला सासू सासऱ्याचा, कधीच त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ दिला नाही. म्हणून या घरात सुख शांती आहे. तुले जर त्या घरात सुख शांती आणायची असेल तर तुला सासू सासऱ्याची सेवा करावच लागणार. बरं बाबा, चुकलं माझं. आता कसं करू बाबा? चल स्वाती, त्या घरी जवळ संग बोलतो मी.